आणि एक राजकीय बातमी आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे मुंबईचे दौरे आता अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आले। लोकसभा निहाय आयोजित दौरे पुढे ढकलण्यात आलेले आहेत। आजचा नियोजित असलेला उत्तर मध्य मुंबईचा दौरा देखील रद्द करण्यात आला आहे, तर उद्याचा नियोजित असलेला दक्षिण मुंबईचा दौरा देखील स्थगित करण्यात आलेला आहे। राज ठाकरे सध्या कार्यकर्त्यांसोबत आणि पदाधिकाऱ्यांसोबत संवाद साधत आहेत आणि राज ठाकरे यांनी नियोजित दौरा पुढे ढकलण्यामागील कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी कृष्णा सोनारवाडकर सध्या आपल्यासोबत आहेत। कृष्णा, ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राज ठाकरे हे दौऱ्यावर होते, मात्र आता हे सर्व दौरे अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आल्याचं कळतंय। सागर, आपण पाहतोय की लोकसभा निवडणुका तोंडावरती आहेत आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या लोकसभा मतदारसंघातून फिरतायत, मतदारसंघ पिंजून काढतायत आणि मुंबईतल्या 6 लोकसभा मतदारसंघातले दौरे त्यांची नियोजित होते। काल सुद्धा आपण पाहिले की दक्षिण मध्य मुंबईचा दौरा त्यांनी केलेला होता, मात्र आज उत्तर मध्य मुंबईचा लोकसभा मतदारसंघाचा जो काही नियोजित दौरा होता तो रद्द करण्यात आलेला आहे आणि उद्या सुद्धा दक्षिण मुंबईचा लोकसभा मतदारसंघाचा दौरा सुद्धा रद्द करण्यात आलेला आहे। हे दौरे पुढे ढकलण्याचं कारण अद्याप कळू शकलेलं नाहीये, मात्र पडद्यामागे कृष्णा, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।